मुंबईतील पीओपी गणेश मूर्ती विसर्जनाचा तिढा हा अजूनही कायम आहे। कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्याचा पर्याय दिला गेलेला आहे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार बंदी घातली गेलेली आहे। काल होणारी मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक झालीच नाही, त्याच्यामुळे तिढा अजूनही कायम आहे। मागी गणेश जयंती उत्सवात पीओपी गणेश मूर्तींची कुठेही विक्री होऊ देऊ नका, ती झाली असेल तर त्या गणेश मूर्तींचं विसर्जन करून देऊ नका, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते। पण तरीही 1.5 दिवसांच्या आणि 5 दिवसांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन मुंबईत विविध ठिकाणी विशेषतः पश्चिम उपनगरामध्ये झालेलं दिसलं। तर याच पीओपी मूर्तींच्या विसर्जनावरील बंदी हेच तुमचं हिंदुत्व का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय। मुंबईतील मुलुंडच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते आणि त्यांनी भाजपवर हा सवाल विचारून घणाघात केलाय। मागे गणेशोत्सव आदल्या दिवशी नोटीस दिली गणपती मंडळांना की ज्यांनी पीओपीच्या मूर्त्या बनवल्या आहेत त्यांचं विसर्जन करायचं नाही। अरे पंतप्रधान डुबकी मारतात आणि गणपतीचं विसर्जन नाही, हा काय प्रकार आहे? कोणतंही हिंदुत्व आहे? मी समजू शकतो की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीने जर प्रदूषण होत असेल तर शाडूच्या मूर्ती बनवा, ठीक आहे ना, बनवतो, पण शाडूची माती देणार कोण? पर्याय कोण देणार त्याला? अचानक मूर्ती बनवून तयार झाली, आरती, पहिली आरती, त्याचं आगमन होतंय आणि आदल्या संध्याकाळी जर का तुम्ही गणेशोत्सव मंडळांना नोटिसा देणार असाल तर मग नेमकं तुमचं हिंदुत्व तरी काय? आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून। निखिल, आता जे कोर्टाने सांगितलेलं आहे की आधी मुळात म्हणाले की विक्री करू नका, आता विक्री झाली असेल तर विसर्जन होऊ देऊ नका, आणि या सगळ्या मुद्द्यावरून निश्चितच विरोधकांची राजकीय टीका अपेक्षितच होती, ती झालेली सुद्धा आहे। काय नेमकं या बाबतीत आणखी सांगता येईल? नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं तर 30 जानेवारीला माननीय न्यायालयामध्ये हा संपूर्णपणे निर्णय झाला आणि याच्यामध्येच पीओपी मूर्त्यांना समुद्रामध्ये विसर्जित करण्यासाठी बंदी आहे ती घालण्यात आलेली होती। यात प्रामुख्याने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील जी तत्वे आखून दिलेली आहेत त्या अनुषंगाने ज्या मूर्त्या पीओपीच्या आहेत, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या आहेत, त्यांना कृत्रिम तलावामध्ये विसर्जित करण्याचा पर्याय असल्याचं देखील या ठिकाणी आता उपस्थित केला गेलेला आहे। प्रामुख्याने पाहिलं तर याआधीच सर्व ज्या मूर्तिकारांना आहेत त्या पीओपीच्या मूर्त्या न बनवण्याचं आवाहन आहे ते करण्यात आलेलं होतं आणि याच आव्हानाला पाहता या मागी गणेशोत्सव मंडळांमध्ये ज्या मूर्त्या विसर्जित करण्यात आलेल्या होत्या त्यानंतर जे 11 दिवसाचे गणपती होते, 7 दिवसाचे गणपती होते, त्या विसर्जित करायला गेल्याच्या नंतर मात्र समुद्रावरती महानगरपालिकेने या सर्व मूर्त्यांना पुन्हा पाठवण्यात आलेलं होतं। यामधूनच हा संपूर्णपणे जो ज्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आहेत त्यांचा प्रश्न उपस्थित झाला आणि त्यांच्या विसर्जनावरती घालण्यात आलेल्या बंदीवरून आता येणाऱ्या काळामध्ये या मूर्त्या आहेत त्या शाडू मातीच्या किंवा निसर्गाला ऱ्हास होणार नाही अशा गोष्टींपासून बनवल्या तर सोयीस्कर होईल असं देखील या ठिकाणी म्हणण्यात आलेलं होतं। त्यामुळे आता येणाऱ्या गणेशोत्सवाच्या संपूर्णपणे उत्सवामध्ये ह्या मूर्त्या नक्की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या त्याच्यावरती काय एक उपाययोजना होते, सरकारकडून त्याच्यावरती काय नियमावली जाहीर करण्यात येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। परंतु ज्या सार्वजनिक गणेशोत्सवांसाठी आणि घरगुती गणेशोत्सवांसाठी मूर्त्या बनवण्यात येतात त्यांच्यासोबत जी बैठक होती ती न झाल्यामुळे आता सरकारकडून काय एक तत्व आणि या ठिकाणी मार्गदर्शक सूचना नियमावली जाहीर होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। निखिल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।